सुरगाणा तालुक्यात 2 दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून जंगलव्याप्त भागातील आदिवासी बांधव अंधारात चाचपडत आहेत। रात्री अपरात्री घराबाहेर पडणे मुश्किल झालंय। तसेच बोरवेल विहिरी यांनी तळ गाठला असून वीजेअभावी थोडे मिळणारे पाणी दुरापास्त झाले। पाण्याच्या शोधार्थ नागरिकांना वणवण भटकंती करत जंगलातील वन्यजीवांच्या पाणपाठांवर माणसांचीच पाण्यासाठी अतिक्रमण केले सारखी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे। आकाश ढगाळलेले आहे, तसेच उन्हाची तीव्रता जास्त असल्याने रात्री हवेत गारवा निर्माण होत असल्याने रस्त्यावर सरपटणारे प्राण्यांचा वावर वाढला। वीजेअभावी दुकानदारांकडे थंड पाण्याची बाटली मिळणे दुरापास्त झाली आहे। सर्वत्र बिबट्यांच्या दहशतीपोटी टिंटोरी पश्चिम पट्टा, कळवण पश्चिम पट्टा, सुरगाणा तालुक्यातील पर्वत रांगांमध्ये मानव निर्मित वणव्यात सर्व जंगल जळून खाक झाल्याने वन्यजीवांच्या लपण्यासाठी आश्रयस्थान मिळत नसल्याने वन्यजीवांचा कल मानवी वस्तीकडे वळला। वीजेअभावी पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। वीज नसल्याने विद्यार्थी शाळेचे प्रवेशासाठी लागणारे ऑनलाईन दाखले देखील मिळत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये चक्रा माराव्या लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवनावर गंभीर परिणाम झालाय। रात्री 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झालाय। सर्वत्र तालुक्यात अंधाराचं साम्राज्य पसरल्याने वीज चूक काढण्याची भीतीमुळे नागरिक जीव मुठी धरून फिरावे लागत आहे। त्यामुळे कधी फिटणार अंधाराचे जाळे, होणार मोकळे आकाश असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। वीज नसल्याने वातावरणात उष्णता वाढल्याने गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वीज वितरण कार्यालयाने तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। माजी सैनिक शिवराम जमकर यांनी सांगितले की आमचा परिसर गाव गुजरात डांग सीमावर्ती भागात असून 24 तासापेक्षा जास्त वेळ वीज गायब झाली आहे। वीजेअभावी दळण नसल्याचे चपाती भाकरी जीवनात नसल्याने केवळ पोट भरण्यासाठी भातच खावा लागतोय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।